पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार। इगतपुरीतील एका नामांकित रिसॉर्टवर सीबीआयची मोठी कारवाई। अवैध कॉल सेंटर रॅकेट उघडकीस 5 आरोपी अटकेत। 44 लॅपटॉप 71 मोबाईल फोनसह 1.5 कोटींची रोकड जप्त। शक्तीपीठ महामार्गाविरोधात स्वातंत्र्यदिनी अनोखा आंदोलन केलं जाणार। 12ही जिल्ह्यांमध्ये शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या शेतात तिरंगा फडकवला जाणार। विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ब्लॅक बॉक्स लावण्याच्या निर्णयाला कोल्हापुरातून पहिला विरोध। देशातील 90 लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक। आमदार सतेज पाटील यांच्याकडून हरकती नोंदवण्याचं आवाहन। कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर 11 आणि 12 ऑगस्टला तातडीनं संवर्धन प्रक्रिया। या दिवशी भाविकांना अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसारच प्रक्रियेचा निर्णय। माधुरी हत्तीणीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी। ही हत्तीण वनतारात पोहोचवण्यात आली की नाही याची दिली जाणार माहिती। त्याचवेळी वनतारातून हत्तीणीला पुन्हा नांदणी गावात आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील न्यायालयासमोर ठेवला जाणार। मंत्रालयात आता ऑफलाईन प्रवेश बंदी। 15 ऑगस्टपासून डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी करणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार। गृह विभागाच्या उपसचिवांची माहिती। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय। 17 आणि 18 ऑगस्टला 2 विशेष साप्ताहिक ट्रेन चालवल्या जाणार। पुण्यात पॅनिक बटन यंत्रणा नसलेली प्रवासी वाहनं आरटीओच्या रडारवर। आरटीओकडून वाहन चालकांना नोटीस देण्यास सुरुवात। नोटीस मिळाल्यावर 7 दिवसात व्हीएलटीडी ॲक्टिव्ह न झाल्यास कारवाई होणार।